बाबरच्या आगमनापूर्वीचे 100 वर्षाचा इतिहास हा भारताच्या इतिहासातील महत्त्वाचा कालखंड आहे। या काळात भारतातील राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनावर मोठे बदल झाले। बाबरच्या आगमनाच्या आधीचे 100 वर्ष म्हणजे 14व्या शतकाच्या उत्तरार्धापासून 15व्या शतकाच्या मध्यापर्यंतचे वर्ष होते। या कालखंडात प्रमुख घटनांमध्ये दिल्ली सुलतानतच्या कारकिर्दीचा शेवट, राजपूत राजवटीचे साम्राज्य, विजयनगर साम्राज्याचा उदय आणि इतर मुस्लिम सुलतानांचा प्रभाव असणारी परिस्थिती होती। चला या 100 वर्षात घडलेल्या महत्त्वपूर्ण घटनांकडे पाहू। दिल्ली सुलतानत ही मध्ययुगीन भारतातील सर्वात मोठी आणि प्रभावशाली सुलतानत होती। याची स्थापना 1206 मध्ये कुतुबुद्दीन ऐबकने केली होती। सुलतानतच्या कारकिर्दीच्या शेवटी 14व्या शतकात भारताच्या उत्तर भागात दिल्ली सुलतानतचे वर्चस्व मजबूत होते, पण या कालखंडात त्यात काही अडचणी आल्या। तुघलक वंशाचा सुलतान मुहम्मद बिन तुघलक हा एक अत्यंत वादग्रस्त शासक होता। त्याने आपले साम्राज्य विस्तारणे आणि प्रशासनात सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच्या अनेक निर्णयांमुळे राज्यावर विपरीत परिणाम झाला। त्याने दिल्लीला राजधानी म्हणून कर्नाटकामधील दौलताबाद येथे हलवले, पण ही योजना यशस्वी ठरली नाही आणि त्याने राजधानी पुन्हा दिल्लीला हलवली। यामुळे दिल्ली सुलतानतची आर्थिक स्थिती खराब झाली। त्याच्या अराजकतेमुळे सुलतानत अधिक कमजोर झाली। फिरोजशाह तुघलकने त्याच्या पूर्ववर्तीच्या चुका सुधारण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या कारकिर्दीला देखील मोठ्या प्रमाणावर संकटांचा सामना करावा लागला। तसेच दिल्लीच्या सुलतानतचे साम्राज्य त्या काळात निरंतर हळूहळू नष्ट होऊ लागले। लोधी वंशाच्या सुलतानांनी दिल्ली सुलतानतच्या सत्तेवर 1451 मध्ये कब्जा केला। लोधी वंशाच्या कारकिर्दीला एक विशिष्ट स्थैर्य होते, पण त्याच वेळी राजकीय अस्थिरतेला सामोरे जावे लागले। बहलूल लोधीने दिल्ली सुलतानतची पुनर्निर्मिती केली, परंतु त्याच्या कारकिर्दीच्या शेवटी लोधी वंशामध्ये सत्ता संघर्ष सुरू झाला। त्याचा उत्तराधिकारी इब्राहिम लोधी हे दिल्ली सुलतानतचे अंतिम सुलतान ठरले। राजपूत राजवटींचा वर्चस्व 15व्या शतकाच्या मध्यापर्यंत स्थिर झाला। राजपूत राजे आपल्या किल्ल्यांच्या आणि साम्राज्याच्या संरक्षणासाठी पराक्रम आणि युद्धकला यांचा वापर करत होते। त्यांचे प्रमुख राज्ये आणि किल्ले राजस्थान, उत्तर भारत, मध्य भारत आणि उत्तर महाराष्ट्रात होते। यामध्ये मारवाड, मेवाड आणि धौलपूर इत्यादी राज्यांचा समावेश होता। विजयनगर साम्राज्य हे दक्षिण भारतातील एक महत्त्वाचे हिंदू साम्राज्य होते। 1336 मध्ये हरिहर आणि बुक्का यांनी विजयनगर साम्राज्याची स्थापना केली। यांच्या स्थापनेपासून ते 15व्या शतकाच्या मध्यापर्यंत हे साम्राज्य अत्यंत प्रभावी ठरले। कृष्णदेवरायच्या काळात विजयनगर साम्राज्याने शिखर गाठले। त्याने दक्षिण भारतात हिंदू धर्म, संस्कृती आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठे योगदान दिले। 15व्या शतकाच्या पूर्वार्धात दक्षिण भारतातील विविध मुस्लिम राज्ये अस्तित्वात होती। यामध्ये बुधशाही व बराहमनी राजवंशाचा समावेश होता। या राज्यांनी दिल्ली सुलतानतच्या दक्षिण शाखेपासून स्वतंत्र होण्यासाठी आपले साम्राज्य स्थापन केले। आदिलशाही साम्राज्य हे बिदरपासून सुरू झाले। दक्षिण भारतातील एदार राज्ये मुघल साम्राज्याच्या शक्तीच्या विस्तारावर वेगवेगळे प्रभाव तयार करीत होती। 15व्या शतकाच्या मध्यापर्यंत भारतात अनेक राजवंश अस्तित्वात होते आणि त्या सत्तांमधील तणाव आणि संघर्षामुळे देशाच्या राजकारणात स्थैर्य निर्माण होत नव्हते। या राजकीय अस्थिरतेचा फायदा बाबरने घेतला आणि त्याने भारताच्या उत्तर भागातील लोधी सुलतानतला पराभूत करून मुघल साम्राज्याची स्थापना केली। बाबरच्या आगमनापूर्वीचे 100 वर्ष भारतीय इतिहासात अनेक महत्त्वपूर्ण घटनांनी भरलेली होती। दिल्ली सुलतानतच्या कमजोर होण्यामुळे आणि राजपूत व विजयनगर साम्राज्याच्या विस्तारामुळे भारताच्या उत्तर आणि दक्षिण भागात महत्त्वपूर्ण बदल झाले। त्याचवेळी मुघल साम्राज्याच्या स्थापनेच्या मार्गावर बाबरच्या यशस्वी स्वारीच्या पार्श्वभूमीवर इतिहासाची नवीन वळणे घेत होती। हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि या प्रकारचे असे अजून नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी साहित्य मराठी चॅनलला सबस्क्राईब करा।